रावल्या तो केर इकडे ढकलू नकोस, नीट डब्यात भर आणि उकडे येऊन टाक. ये रास्ता किसी के बाप का नहीं क्या, और मेरे बाप का तो अजीबात नहीं. मेरा मन जिधर चाहे उधर मैं ढकलूंगा. रावल्या माझ्याशी मस्ती करू नकास, नाहीतर चपलीनं हाणून तुझी मस्ती उतरवीन. ती तुटलेलं चप्पल आधी शिवा, मग हाणा. रावल्या काय सकाळ सकाळी भांडायला लागलायस र? अगं बघ की कसं करतेत. बघ ती ग, तू कुठं निघाला सकाळ सकाळची? आम्ही होय कॉलेजला. कॉलेजला? अरे मला कॉम्प्युटर क्लास करायचा होता, पण मधल्या धावपळीमुळे राहून गेला. पण आता त्या बरंच झालं की त्या निमित्तानं घरात बसून बसून त्या लोकांची तोंड तरी नाही बघायला लागणार. हा वा चित्तल वा, काय डोकं चालवलंयस कॉलेजला जायचं. वा चित्तल वा, गेलं पाहिजे कॉलेजला. वा अरे होय की, मी बी तेच म्हणते. हा चित्तल, मी बी येऊ काय कॉलेजला? कॉलेजला? तू आणि कॉलेजला येऊन काय करणार आहेस? चित्तल, मी माझ्या कवितेला सरितेला भेटेन ना. रावल्या चित्तल, काय रे, मी तुला आधी सांगितलं होतं ना. नाही नाही नाही, मग फक्त मी कॉलेजला येतो की. अरे ती नको मध्ये आहे तर कुठल्या गाडीत बसू, कुठल्या गाडीत बसू? बापू, सलमानची फायटिंग, कोहलीची बॅटिंग, रावल्याच्या कटिंग वर कभी संदेह नहीं करते क्या? तुमच्यापेक्षा जास्त बिझनेस मी केलाय. या महिन्यातला गल्ला तुमच्यापेक्षा 29 रुपयानं जास्त केलाय मी. काय रावल्या, तू आहे का नाही दुकानाकडे लक्ष दे. अरे नाही तर लगीन नाही ठरायचं ना तुझं. चल आम्ही येतो. बापू येतो. ये ये. बापू, शिका जरा शीतलकडनं काहीतरी. माझ्या लग्नाची काळजी शीतलला आहे, आणि तुम्ही माझे वडील असून तुम्हाला नाही. अरे तूच खा म्हशीचं शान, म्हणजे जरा अक्कल येईल तुला. सॉरी. झोपायला आलं का रे इथं? काय करायचं सांग. भैया, एक आयडिया. काय? लुडो खेळूयात का? नको नको नको, लुडो कॅन्सल, लुडो कॅन्सल, लुडो कॅन्सल, लुडो कॅन्सल, लुडो खेळायला आलो इथं. नाही लुडो खेळायचा आहे. कॅन्सल भैया, कॅन्सल 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 भैया, कॅन्सल. सर, मला जरा चौकशी करायची होती. बस की. सर, मला कॉम्प्युटर क्लास करायचा आहे. याच्या आधी काय केलंय क्लास? नाही. मग आपल्याला बेसिक पासून सुरुवात करायला लागेल. MSc IT चा कोर्स करावा लागेल आपल्याला. चालतंय की. केव्हापासून येऊ शकते? उद्यापासूनच एक नवीन बॅच सुरू होती आपली. दोघींना करायचं ना? नाही नाही, एकटीलाच करायचं आहे. बरं, उद्यापासून आपली नवीन बॅच सुरू होती. 2 तास असेल क्लास, आणि 2 बॅचेस आहेत आपल्या, एक सकाळी आणि एक संध्याकाळी. तुम्हाला कुठली हवी ते ठरवा. मी संध्याकाळच्याला येते. म्हणजे कसं
दिवसा अभ्यास करते आणि मग संध्याकाळी क्लास करून डायरेक्ट घरी जाते काय? हाँ यही सही होगा। सर ते फीचं कसं काय हो? बघा त्याच्यावर फी बद्दल सगळी माहिती आहे, फॉर्म पण आहे. फी एकत्र सगळी भरावी लागेल आपल्याला आणि क्लास 3 महिन्याचा आहे आणि ॲडव्हान्स क्लास करायचा असेल तर 6 महिने. बर मग फी आणि फॉर्म मी उद्याच आणते आणि आधी 3 महिन्यांचा क्लास करते आणि मग पुढचं बघता येईलच की. चालते, या मग उद्या. थँक्यू. हे बेस्टच झालं बघ, म्हणजे आता 3 महिन्यांसाठी काय कटकट नाही. संध्याकाळी जेव्हा मामा घरी येतात तेव्हाच मी बी येत जाईन, म्हणजे दिवसभर त्या हर्षवर्धनचं थोबाड तरी नाही बघायला लागणार. या अच्छा हुआ, आता सगळं नीट शिकून घ्या बाई. खरं तर त्या भैयाचं ना आभारच मानायला पाहिजे. तो घरात आला म्हणून तुला कॉम्प्युटर क्लास तरी शिकायला मिळाला, घराच्या बाहेर तरी पडायला आला. अब सब ठीक होगा. थांब. शिकले. काय र आर्मीतलं कोण आहे घरात? मोठा भाव आहे का? होय, मग ही गुरमी बी आर्मीत जाऊन दुश्मनाला दाखवायची, कारण खरा दम आर्मीत जाऊन लढण्यात असतोय. आणि काय र गाडीवर आर्मी लिहिलंय, त्याच तरी मान ठेव. सॉरी ताई, माझं चुकलं. आपल्या घरात कोण आर्मीत असलं की आपल्याला समाजात किती मान मिळतो ही मला तुला सांगायची गरज नाही. आता तो मान आपण जपून ठेवायचा का त्याची माती करायची ते आपल्या हातात असते, म्हणजे घरातल्यांच्या. मी पुन्हा असं नाही करणार. पण तुम्ही? माझे मिस्टर बी आर्मीत आहेत. आपणच आपल्या घरी फौजी असण्याचा आदर ठेवला नाही तर बाकी सगळी लोक तरी कशी ठेवणार? बघ, सगळी जण तुझ्याकडे नाक मोडून बघतात. त्यांना बी असंच वाटणार ना की आर्मी वाले बी अशीच असतात. काय वाटणार का नाही? होय, वाटणारच. मग आपल्या गाडीवर आर्मी पोलीस असं काय लिहिलं असेल तर त्या शब्दामागच्या जबाबदारीची जाणीव आपल्याला असली पाहिजे. काय आलं का नाही ध्यानात?